नमस्कार. व्हीजीएल कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. मंडळी, पावसाळा खूप जोरात चालला आहे. पावसाचा आनंद द्विगुणित करणारी छोले आणि भटुरे ही डिश आपण बघत आहोत. सगळ्यात पहिलं काम म्हणजे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. हे छोले रात्रभर पाण्यात भिजवलेले होते आणि आता आपण हे कुकरला शिजायला लावणार आहोत. ह्याच्यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं, एखादी लवंग, मसाला वेलची, दालचिनीचा तुकडा, नागकेशर, हे बघा, आणि हे स्टार फूल. शिजण्यासाठी 1 चमचा तेल, थोडंसं मीठ आणि हळद आपण हे शिजवून घेणार आहोत. हे सुखे मसाले आहेत छोलेसाठी, ते आता आपण भाजून घेऊया. सगळ्यात प्रथम दालचिनीचे तुकडे टाकणार आहोत आपण. 2 लवंगा, 8 ते 10 काळी मिरी, हे थोडंसं गरम व्हायला वेळ लागतो आणि हे जास्त भाजायचं नाही आहे. ही थोडीशी बडीशेप घेतली आहे, 1 पाव चमच्याच्या पेक्षा सुद्धा कमी आहे. 2 चमचे जिरं घेतलं आहे, तेही भाजायचं आहे. आणि अर्धा चमचा धने घेतले. हे आता आपण भाजूया. हे जिरं तडतडायला लागले. आता हा मसाला भाजून झालेला आहे. आपण हा मिक्सरवर वाटून घेऊया. हा हिरवा मसाला आहे आणि हाही थोडासा आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. 1 मोठा कांदा आपण थोडासा जाडसर चिरून घेतला आहे, हा घालायचा आहे वाटणामध्ये. 10 ते 12 लसूण पाकळ्या, मिरच्यांचे तुकडे, थोडंसं आलं, सगळ्यात महत्त्वाचं कोथिंबिरीचे जे दांडे असतात खालचे, ते आपण धुवून स्वच्छ करून ते घेतलेले आहेत. त्याचा स्वाद याच्यामध्ये खूप छान येतो, तर तेही वाटणामध्ये आपण घालणार आहोत. 2 मोठे आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. हे सगळं आपण वाटायचं आहे. खूप बारीक नाही, थोडं भरड वाटलं तर जास्त चांगलं. हा भाजलेला मसाला थोडा थंड करून आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. कुकर आता उघडून बघूया. आपण बघू शकता छान चणे शिजलेले आहेत. हा बघा, अशा
अशा पद्धतीने एकदम सुरेख सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण याचं फोडणी बनवून घेऊया मसाल्याची. फोडणीला आता एक मोठा अर्धा कांदा आपण एकदम बारीक चिरून घेतला आहे. तसंच हे जे आपण मिक्सरला वाटून लावलं ते आता मी बाउलमध्ये काढून घेतलं आहे. हा सुखा मसाला हाही वाटून आपला तयार आहे. आता आपण हे सगळं फोडणीला घालायचं आहे. 5 डाव आपण तेल घालणार आहोत. पाच डाव म्हणजे 4 डाव फोडणीमध्ये आणि 1 डाव तेल आपण शिजताना घातलं होतं. असं मिळून टोटल 5 डाव. हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण घालूया. तो थोडासा परतून घ्यायचा आहे. हा कांदा थोडासा तेलामध्ये मऊ केलेला आहे. आता आपण हे जे हिरवं वाटण केलेलं आहे ते घालूया. थोडी हळद टाकूया. थोडासा हिंग टाकायचा आहे. दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आपण. हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. थोडं मीठ. हा मसाला बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत आपण थोडा भाजून घ्यायचा आहे. तर ह्याच्यावर मी बारीक गॅस करून असं झाकण ठेवते डाव मध्ये ठेवून. बघूया आपण हा मसाला छान भाजला गेला आहे की नाही. हे बघा आता कढईच्या कडेने या मसाल्याला तेल सुटलं आहे. या मसाला छान ओला मसाला पूर्ण भाजला गेला आहे. आता आपण हा जो सुखा मसाला आहे हा घालायचा आहे. एकदम सगळा मसाला नाही घालायचा, चवीप्रमाणे घालायचा आहे. आम्ही 1.5 चमचा मसाला घातलाय. हा भाजलेला मसाला आहे त्यामुळे ह्याला फक्त मिक्स करून घ्यायचा आहे. त्याला तेलावर पूर्ण भाजत ठेवण्याची गरज नाही. हे जे छोले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत. आणि हे थोडेसे छोले मी वगळले आहेत कुकरमध्येच. हे जरा आपण ग्रेव्ही घट्ट करण्याकरता थोडेसे भाजीपावच्या स्मॅशरने थोडेसे मऊ करून घ्यायचे आहेत, बारीक करून घ्यायचे आहेत. घालूया. मसाला मिक्स करूया. आपले छोले ऑलमोस्ट तयार झालेले आहेत. पण याला आता एक 10 मिनिटं गॅसवर आपण याला उकळी देणार आहोत.
हे मोठे 2 बटाटे आपण सोलून घेतो आहोत. हे बटाटे जे उकडून घेतलेले होते ते सोलून आता आपण किसणीवर किसून घेऊया. हा बटाटा आपण किसून घेतला आहे. तर ह्याच्यामध्ये एक पाव चमचा जिरे पावडर घेतली आहे. जिरं भाजून आपण जे मिक्सरला लावून पावडर करतो तशी पावडर पाव चमचा आपण घालायची. चवीपुरतं मीठ, हा जवळजवळ 1.25 वाटी मैदा आहे. भटुऱ्याला जास्त करून मैद्याचे भटुरे बनवतात, पण आपण थोडा मैदा आणि बाकी गव्हाचं पीठ घेतो आहोत. हे 4 वाट्या गव्हाचं पीठ आहे. आपण हे पीठ सगळं मिक्स करून घेऊया. जो किसलेला बटाटा, मैदा, मीठ, जिरे पावडर हे सगळं आपण आधी मिक्स करूया, कारण ह्याला पाणी भिजवायला कमी लागणार आहे बटाटा आपण घातल्यामुळे. हे सगळं मिक्स केलेलं आहे पीठ, जो बटाटा आणि आपण घातलेलं होतं ते. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ मळून तयार झालेलं आहे. आणि हे जास्त वेळ ठेवायचं नाही, सुमारे 5-1 मिनटं ठेवायचं आहे. याला थोडंसं आपण तेल लावणार आहोत. तेलाने जरा त्याचा चिकटपणा कमी होतो, म्हणून तेल थोडंसं मळताना लावायचं. बाकी आतमध्ये पिठामध्ये वगैरे तेल घातलेलं नाही. आणि हा तेलावरच आपण लाटणार आहोत. हा टाकूया आपण तळणीमध्ये. भटुरा छान फुलला आहे. त्याच्या सगळ्या कडा आपण भाजून घेऊया. मैदा असल्यामुळे एकदम कमी तळून जर आपण भटुरा खाल्ला तर आपल्या पोटाला त्रास होऊ शकतो. सो पुरी असो किंवा कुठलाही मैद्याचा पदार्थ असो, तो चांगला तळून घेतला किंवा भाजून घेतला तर जास्त चांगला. आपले छोले पण तयार झालेले आहेत. याला 10 मिनटं आपण उकळी काढली, सगळे पूर्ण मसाले आणि मीठ वगैरे सगळं घातल्याच्या नंतर. आणि आता हे उकळलेले आहेत. ह्याच्यात आपण थोडेसे टोमॅटो घालूया. हे रंगासाठी घातलेत, ऐच्छिक आहेत, घातलेच पाहिजे असं काही नाही. छोले आणि भटोरे ही अशी डिश आपण तयार केलेली आहे. हे छोले केवळ पावसाळ्यातच नव्हे तर हिवाळ्यातसुद्धा आणि एरवीसुद्धा तोंडाची चव म्हणून, जेवणामध्ये बदल म्हणून आणि पोटभरीचं अन्न म्हणून आपण ही डिश बनवू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.